शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली असून अधिकारी आणि सदस्य यांच्या संगनमताने इथं सुमारे 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय। विशेष म्हणजे या भ्रष्टाचाऱ्यांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वरदहस्त असल्याचं तेच सांगत असल्यानं अजितदादांनीही याबाबत आता खुलासा करण्याची गरज आहे, असं शेतकरी संघटनेचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी सांगितलंय। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या गलथान कारभाराबाबत त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा, पुणे। याबद्दल आपलं विवेचन करावं। गुळटेकडी बाजार समिती म्हणजे पुणे कृषी उत्पादन बाजार समिती ही 1978 मध्ये स्वदेवासी अण्णासाहेब नगर यांच्या पुढाकाराने झाली। त्या माध्यमातून इथं असणारे जे सर्व शेतकरी आहेत यांना खूप मदत या बाजार समितीच्या माध्यमातून झाली। इथं आपण जर बघितलं तर शेतकरी फळं, फुलं आणि वेगवेगळे जे काही गोष्टी असतात इथे निघतात आणि त्यांना अतिरिक्त भाव हा मिळतो। पण गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। याच्यामध्ये तिथे असणारे जे सदस्य आहेत ते सहभागी आहेत व त्यांना सहकार्य करण्यासाठी अधिकारी सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार हा इथं चालू आहे याची यादी जर वाचायला लागलो तर परवाना घोटाळा इथं मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याच्याच बरोबर G56 गैरव्यवहार म्हणजे याच्यामध्ये अजितदादा गटाचे संचालक गणेश गुले व त्यांचे चिरंजीव गौरव गुले म्हणजे जी म्हणजे गुले यांनी 56 जागा ज्या आहेत बाजार समितीच्या त्या चुकीच्या पद्धतीने काही लोकांना दिलेल्या आहेत आणि महिन्याला 1.5 ते 2 कोटी रुपये भाडं अवैध पद्धतीने हे गुले परिवाराला तिथं दिलं जातं। त्याला G56 असा गैरव्यवहार म्हणतात। परवाना घोटाळामध्ये याच्यामध्ये 900 ते 1000 हे अधिकृत हे परवानधारक आहेत, पण याच्यानंतर यांनी 4000 लोकांना हे अनधिकृत परवाने दिले। ह्याच्यात होतं असं की जे इल्लीगल परवानधारक आहेत ते शेतकऱ्याकडनं माल घेतात 5-6 रुपयाला आणि जे अधिकृत परवानाधारक आहेत त्यांना विकतात 7-8 रुपयाला। म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। त्यामुळे याच्यामध्ये परवाना घोटाळा आहे। त्याच्याच बरोबर पालकमंत्री साहेबांचं नाव हे सर्व सदस्य दिवसा ढवळ्या वापरतात। पालकमंत्र्यांनी सांगितलं म्हणजे अजितदादांनी आम्हाला हे सांगितलं, अजितदादांनी आम्हाला ते सांगितलंय। त्यामुळे अजितदादांना आम्हाला विनंती आहे की हे जे सदस्य आहेत जे तुमच्या नावावर इथं मोठ्या प्रमाणात घोटाळा करतात, शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, हे तुमचं नाव वापरतात। या बाबतीत तुम्ही पालकमंत्री म्हणून, शेतकऱ्यांचे एक नेते म्हणून आणि या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही सांगा। यांना तुम्ही खरंच पाठराखण या लोकांची करत आहात तर याच्यामध्ये तुम्ही सुद्धा लक्ष देऊन आहात का या भ्रष्टाचारामध्ये हे कुठेतरी सिद्ध होतं। त्यामुळे हे जे लोक तुमचं नाव वापरतात या बाबतीत तुम्ही स्पष्टपणे भूमिका पुढच्या काही दिवसामध्ये घेण्याची जरूरत आहे। त्याच्याचबरोबर मदतनीस ही संकल्पना पहिल्यांदाच इथं आलेली आहे आणि या मदतनीसला म्हणजे एजंट जी लोक आहेत त्यांचा वापर करून शेतकऱ्यांची लूटमार इथं मोठ्या प्रमाणात केली जाते। माथाडी संघटनेचं अस्तित्व आता खऱ्या अर्थाने इथं धोक्यात आलेलं आहे। खूप मोठा भ्रष्टाचार त्याच्या बाबतीत चाललेला आहे आणि जो काही मदत जी लेवी आणि टॅक्स याचा फायदा हा माथाडी लोकांना व्हायला पाहिजे तो दुर्दैवाने तिथं होत नाही। त्याच्याच बाहेर काही जुन्या रोजंदारीमधील सेवकांच्या कायम नियुक्तीबाबत सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचा विचार इथं असणारे लोक करत आहेत। फुल बाजारातील गाड्यांचे विक्रीकरण जे झालेलं ते सुद्धा वाटप जे झालेलं ते इलिगल झालेलं याच्यामध्ये आहे। बंद गाड्यासाठी 1 लाख रुपये महिन्याला भाडे घेऊन काही इतर लोकांना ज्याचं काही शेतकऱ्याचे घेणं देणं नाही अशा लोकांना ते गाळे हे देण्यात आलेले आहेत। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं की विभागवार आडीत आणि खरेदी विक्रेत्याच्या बाबतीत जो काही निर्णय यांच्याकडनं गेलाय म्हणजे समजा तिथं बटाटा नाही तर हे जे विकलं जातं तिथं वेगळ्या काही गोष्टी विकल्या जातात
आणि हे सगळं कन्फ्युजन तिथं असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात हा नुकसान तिथं कोट्यावधी रुपयाची लुटमार ही शेतकऱ्याची केली जाते। त्याच्याबरोबर मुख्य बाजार आवारातील सर्व शौचालय बंद करून, म्हणजे तिथं लोक इतक्या मोठ्या प्रमाणात येतात, ते शौचालय बंद केले, ते पाडले आणि तिथं वेगळ्या काही लोकांना धंदे करण्यासाठी देण्यात आले। त्याच्याबरोबर बाजार आवारातील अनेक अवैध अतिक्रमण आता मोठ्या प्रमाणात चालले। त्याच्यामध्ये आपण बघितलं तर केस कापणाऱ्याला आपण तिथं जागा दिलेली आहे, गुटखा विकणाऱ्याला आपण जागा दिलेली आहे, आणि मग तिथं शेतकऱ्यांच्या बाबतीतले विषय होण्याऐवजी लोक ते विषय तिथं सुरू आहे। आणि काही लोकांचं असं मत आहे की ड्रग्स सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात विकलं जातं, त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे। पार्किंगच्या नावाखाली लुटमार मोठ्या प्रमाणात केली जाते। 10 रुपये एक तर शेतकरी तिथे येतात, शेतकऱ्यांचा माल घेऊन जे काही गाड्या येतात त्यांना 1 रुपया सुद्धा लावला नाही पाहिजे, पण 10 रुपये लावले जातात, पण त्याच्यावर 300 रुपये घेतले जातात। आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काही संचालक सहभागी आहेत असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे। सुरक्षा कर्मचारी नियुक्ती याच्यामधील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा झालेला आहे। त्याच्याच बरोबर इतरही काही गोष्टी होतात आणि याच्यामध्ये जे संचालक आहेत ते गुंडांना घेऊन तिथं वावरतात। कुणी आंदोलन केलं नाही पाहिजे, विरोधात गेलं नाही पाहिजे म्हणून गुंडांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो। तिथं असणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी सीपी साहेबांना पत्र लिहिलं की गुंड मोठ्या प्रमाणात इथं वावर करतायत, धमक्या देत आहेत। सीसीटीव्ही मध्ये सुद्धा फुटेज जे आले ते देण्यात आलं, पण सीपी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं। 2 दिवस बरं वाटलं, पण परत 3ऱ्या दिवशी गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्याच्याबरोबर स्वच्छता कॉन्ट्रॅक्ट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि आमचा सगळ्यांचा अंदाज आहे हा 200 कोटी रुपयापेक्षा जास्तचा भ्रष्टाचार आहे। आम्ही पुराव्यासकट बोलतोय। याच्यामध्ये समजा अजितदादांना आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये घेऊ शकतात, पण मी अजितदादांना विनंती करतो, तुमचा स्वभाव आम्हाला माहिती आहे, तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालाल, पण फक्त घालण्यासाठी घालू नका। हा जो भ्रष्टाचार होतोय त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होणं महत्वाचं आहे। जगताप नावाचे जे डीडीआर आहेत त्यांना म्हणजे ज्यांच्यावर आम्ही आक्षेप घेतला, विकास भाऊ आणि काही सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्यावर आक्षेप घेतला यांनाच हे जे काही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, चौकशी सुरू आहे, त्याचे प्रमुख बनवले। मग आम्ही सीएस साहेबांना भेटलो, सीएस साहेबांना काही दिवसांपूर्वी भेटल्यानंतर हे जगताप आता कारण देत आहेत की आता आम्हाला याच्यातून बाहेर निघायचं, म्हणजे त्यांना आजारपणाचं का कशाचं कारण देऊन ते याच्यातून बाहेर निघतात। पण जगताप नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये काय भ्रष्टाचार केलाय हे कुठेतरी सिद्ध झालं पाहिजे। त्याच्याबरोबर हे पुरं जे काही पुरावे विकासभाऊ लवांडे आणि तिथे असणाऱ्या काही लोकांनी दिलेत याच्यामध्ये खोलात जाऊन एक इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे आणि ते लवकरात लवकर त्या ठिकाणी झालं पाहिजे। पणन संचालकालय 7 जुलै 2025 ला महाराष्ट्र कृषी उत्पादन खरेदी विक्री विकास व अधिनियम 1900 चे कलम 40 याच्या अंतर तपासणी सुरू केलेली आहे, पण त्याचा कुठेही काही निकाल अजून लागले नाही। उच्चस्तरीय होणं महत्वाचं आहे। त्यामुळे 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या पुणे एपीएमसी मध्ये झाला असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। जे कुठले पत्र आम्ही दिलेले त्याच्यावर काय कारवाई सरकारकडनं केली जाते हे आम्ही बघणार आहोत आणि खास करून अजितदादा या बाबतीत काय करतात याच्याकडे आमचं खास लक्ष आहे। पणन मंत्र्यांना पत्र दिलं, अधिवेशनात चर्चा झाली, सांगण्यात आलं की उच्चस्तरीय आम्ही समिती बनवू, ती समिती बनवली, पण त्याच्याकडून इन्व्हेस्टिगेशन कुठेही पारदर्शक पद्धतीने सुरू नाही। याच्यात बऱ्याच लोकांना हफ्ते दिले जातात, मंत्र्यांना मंत्री लेवलच्या लोकांना सुद्धा हफ्ते दिले जातात, अधिकाऱ्यांना हफ्ते दिले जातात, अशी चर्चा आहे। याच्यात खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे। मी पणन मंत्री महोदयांना विनंती करतो, अजितदादा जे पालकमंत्री आहेत, कडक नेते आहेत, ते कुठेही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर ते मान्य करणार नाही अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे। ते याच्यामध्ये लक्ष घालतील अशी आमची भावना आहे। जर पुढच्या 15 दिवसात सरकारकडनं अधिकाऱ्यांकडनं याच्यामध्ये कुठेही काही कारवाई झाली नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने मोठं आंदोलन हे पुणे एपीएमसी मध्ये करणार आहोत आणि दूध का दूध पाणी का पाणी हे आम्ही 100% तिथं करू। तरी सुद्धा आम्ही 15 दिवसाचं कालावधी हा सरकारला आणि इथं असणाऱ्या पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी देतो। त्या बाबतीत ते काय करतात हे आम्ही सर्वजण बघू। आज हा लढा विकास भाऊ एकटे लढत आहेत, त्यांच्याबरोबर हजारो शेतकरी आहेत, पण जे कुणी या इलेक्शन मध्ये लढले होते त्यांना विजय मिळाला नसेल, प्रामाणिकपणे लढले, पण पैशाचा वापर करून जे कोणी उमेदवार पडले असतील त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात। हा सामाजिक आहे, अराजकीय विषय आहे।
हा सामाजिक विषय असल्यामुळे जे कोणी आज सत्तेत आहेत या एपीएमसी मध्ये त्यांना सुद्धा जर वाटत असेल आत्ताचे अध्यक्ष नाहीतर पूर्वीचे अध्यक्ष यांनी जर याच्यामध्ये भ्रष्टाचार केलाय त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो, शेतकऱ्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही या आंदोलनामध्ये या. हे आंदोलन अराजकीय आंदोलन आहे, शेतकऱ्यांच्या वतीने आहे. हवेली भागातले शेतकरी आहेतच, पण याच्याच बरोबर महाराष्ट्रातून इथं अनेक शेतकरी हे येत असतात. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हा मुद्दा आम्ही मांडत आहोत. जे जे कोणी याच्यामध्ये सहभाग घेतील त्यांचं आम्ही स्वागतच या ठिकाणी करू, असं या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना व शेतकऱ्यांना व भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना या ठिकाणी मी आवाहन करत आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.